नसे केवळ हे रक्तदान, जीवनाचे हे पुण्यकाम हा विचार घेऊन सुरेंद्र पाठारे फाउंडेशनचे 75व्या प्रजासत्ताक दिनी आयोजिलेल्या रक्तदान महाशिबिरात विक्रमी 3671 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले। तरुण तरुणी, महिला पुरुष अशा सर्वांनीच दिलेल्या उदंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद झालेल्या रक्तदान शिबिराने गेल्या 3 वर्षाचा विक्रम मोडीत काढलाय। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरेंद्र पाठारे फाउंडेशनतर्फे खराडी गावातील राजाराम भिकू पाठारे इंडोर स्टेडियममध्ये आयोजित या महाशिबिराला जत्रेचं स्वरूप आलं होतं। सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळात उत्साहात झालेल्या या शिबिराला सकाळपासूनच परिसरातील नागरिकांनी रक्तदान करण्यास गर्दी केली। आरोग्य तपासणी करून पात्र दात्यांना रक्तदानासाठी सोडण्यात आले। रक्तदात्यांची योग्य काळजी घेतली जात होती, त्यामुळे प्रत्येक रक्तदात्याकडून फाउंडेशनचे आभार व्यक्त केले जात होते। प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व अल्पहार देऊन त्याचे रक्तदान केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले। ससून सर्वोपचार रुग्णालय, रक्तपेढी, रेड प्लस रक्तपेढी व अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वडगाव शहरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पाठारे व सुरेंद्र पाठारे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पाठारे यांच्या हस्ते झाले। कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, शिरूर मतदारसंघाचे आमदार अशोक बापू पवार, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, चंदननगर पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्यासह परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी, प्रतिष्ठित नागरिकांनी शिबिरेला भेट देत फाउंडेशनचे व पाठारे यांचे अभिनंदन केले। राज्यात सातत्याने जाणवणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने 2021 पासून फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त या रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात येतं। मागील 3 वर्षात आत्तापर्यंत 6890 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले होते। तसेच रक्तदानाबद्दल जनजागृती करण्याचे कामही फाउंडेशनच्या वतीने सातत्याने करण्यात येत असल्याचं सुरेंद्र पाठारे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पाठारे यांनी सांगितलं। प्रजासत्ताकाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही रक्तदान शिबिराची सुरुवात केली। एक अशा घटनेतनं सुरू झालेला हा उपक्रम की आपल्याला कोविडमध्ये ऑक्सिजन आणि वॅक्सिन ह्या तुटवड्याबरोबर रक्ताचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आणि शासनाने आपल्याला अपील केलं होतं सगळ्या संस्थांना की आपण रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे। तर अशी सुरुवात होत असताना पहिल्या वर्षी 1700 करून दुसऱ्या वर्षी 3500 आणि मग 3700 आणि हे 4थं वर्ष आहे। आज देखील लोकांनी फार उत्तम असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला दिलेला आहे आणि भावना अशीच आहे की हा उपक्रम वर्षानुवर्षे चालू राहावा। सामाजिक बांधिलकी आपली जी आपण समजतो की आपण काय समाजाला परत देऊ शकतो आणि रक्तदान असं दान आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कोणता जीव वाचवतोय किंवा कुठल्या व्यक्तीला देतो हे माहीत नसतं आणि आपल्या स्वतःच्या एक वेगळं असं कॉन्ट्रीब्युशन असतं। तर अशा उपक्रमाला जुडलेला आहोत त्याचा फार अभिमान वाटतो। एकूण 8 ब्लड बँक आहेत प्रायव्हेट आणि 2 शासनाच्या आहेत, ससून आणि अजून एक शासकीय ब्लड बँक आहेत। 550 स्टाफ आहे, मेडिकल स्टाफ आहे। आपण 300-350 बेडची अरेंजमेंट केलेली आहे। कॅपॅसिटी दिवसभरात कंटिन्यू लोक आले तरी 10,000 होण्याची आहे। तर आपण मागच्या वर्षीचा आकडा क्रॉस करण्याचा प्रयत्न यावर्षी करणार आहोत। आज या ठिकाणी मी सुरेंद्र पाठारे फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या ह्या 4थ्या भव्यदिव्य अशा रक्तदान महाशिबिरामध्ये स्वतः रक्तदान केलेले आहे आणि मला वाटतं ह्यावेळेचं 4थं जे रक्तदान शिबिर होतं आहे हे भव्यदिव्य आणि रेकॉर्ड ब्रेक होईल पुणे शहरामध्ये, असे एकंदरीत ह्या गर्दीवरून तरी वाटतंय। आणि मनुष्याच्या शरीरामध्ये 70% रक्त आहे आणि किती गरज आहे। आज मी पेपरला काल परवाच बातमी वाचली की जवळजवळ रक्ताचा तुटवडा आहे आणि निश्चितपणे सुरेंद्र पाठारे फाउंडेशनच्या वतीनं पुणेकरांच्या ज्या मनातला जो महत्त्वाचा प्रश्न हेरून त्यांनी हा रक्तदान शिबिर घेतलंय त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, आभार मानतो आणि धन्यवाद देतो। माझं नाव चैताली तुषार गावरे। मी आज फर्स्ट टाइम रक्तदान केलंय। जर माझ्यामुळे जर दुसऱ्यांचा जर जीव वाचेल, त्यांना नवीन जीवन भेटेल, त्यात मी खूप समाधानी राहील। माझं नाव किरण ठाकरे, मी ससून हॉस्पिटल येथे PRO म्हणून जॉब करतो।
ससून हॉस्पिटलला आज या महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी सुरेंद्र फाउंडेशन यांचे आभार मानतो। आज मागील 3000 रक्तपिशव्या कलेक्शन, त्यापेक्षा जास्त रक्तपिशव्यांचं आज कलेक्शन होईल असं अपेक्षित आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स इथं सर्वसामान्य नागरिकांचा भेटला। पण पुन्हा एकदा यांचे आभार मानतो आणि सर्व लोक आता पुढील काळामध्ये रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन आपला चांगला प्रतिसाद नोंदवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो।